अनेक क्षेत्रात गुंतवणूक, एका व्यवसायात त्यांची 3 कोटींची गुंतवणूक. त्यांच्याकडे निवडणूक लढायला पैसे आहेत, त्याला पोटगीची गरज काय? धनंजय मुंडेंच्या वकिलांचा कोर्टात युक्तिवाद. धनंजय मुंडेंचा करुणा मुंडेंची लग्न झालेलं हे अनधिकृत. धनंजय मुंडे मुलांना स्वीकारत आहेत. मुंडेंच्या वकिलांचा युक्तिवाद. तर मुलं त्यांची, तर मग करुणा मुंडे आई कशा नाही? कोर्टाचा सवाल. करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर दाखल केलेल्या याचिकेवरील आजची सुनावणी संपली. 5 एप्रिलला पुढील सुनावणी. कोर्टात पुरावे सादर केले तर धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द होईल. जर त्यांनी विवाह केला असेल तर त्यांनी पुरावे सादर करावे. धनंजय मुंडे आणि करुणा मुंडेंच्या याचिकेवर अंजली दमानी यांची प्रतिक्रिया. महापुरुषांचा अवमान करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवून कायदा बनवा. भाजप खासदार उदयनराजे भोसले यांची मागणी. अधिवेशन बोलवलं नाही तर छत्रपती शिवरायांचा अपमान व्हावा अशी यांची इच्छा. उदयनराजे भोसले यांचा महायुती सरकारला घरचा आहे. छत्रपती उदयनराजेंना प्रश्न विचारण्याचा अधिकार. छत्रपती शिवराय आमचे आराध्य दैवत. त्यांच्या मानसन्मानासाठी लागेल ते आम्ही करणार. तर छत्रपतींच्या वंशजांना पुरावे मागणाऱ्यांना कडक शासन झालं पाहिजे. फडणवीसांचं वक्तव्य. एकही लढाई न हरलेला जगातला राजा कसा असू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. तुळापूर आणि वडूचं काम हाती घेतलंय. पुण्यतिथीनंतर कामाला सुरुवात करणार. अजित पवारांची माहिती. वाघ्या श्वानाचा इतिहासात कुठेही उल्लेख नाही. रायगडावर वाघ्याचं स्मारक कधी झालं हे शोधण्यासाठी कमिटी बसवा. उदयनराजेंची मागणी. वाघ्या श्वानाबाबत वादाची काही गरज नाही. वाघ्याच्या चर्चा करून मार्ग काढता येऊ शकतो. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. कुत्रे आणि मांजरांवरून जातीय तेढ निर्माण करायचं आहे का? वाघ्या श्वानाच्या समाधीच्या मुद्द्यावर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. प्रशांत कोरटकरकडे आढळून आलेली रॉल्स रॉयस हे पिंपरी चिंचवडमधील बांधकाम व्यावसायिक तुषार कलाटेंकडे असल्याचं समोर. कलाटेंच्या मुळशी तालुक्यातील फार्म हाऊसमध्ये रॉल्स रॉयस होती. प्रशांत कोरटकरने फरार असताना वापरलेली कार पोलिसांनी ताब्यात घेतली. कोरटकर फरार असताना कारचा वापर झाला. कालच्या सुनावणीत या कारच्या वापराचा उल्लेखही झालाय. प्रशांत कोरटकरला कोणत्या काँग्रेस नेत्यानं साथ दिली याची गृह विभागाकडे माहिती. सगळ्या गोष्टींचा तपास होणार. संजय शिरसाट यांचं वक्तव्य. गाडी खराब झाल्याने मी कोरटकरला गाडी दिली. प्रशांत कोरटकर प्रकरणात नाव आलेल्या धीरज चौधरींचं स्पष्टीकरण. कोरटकरला ओळखत नाही. कोरटकरला कधी भेटलोही नाही. धीरज चौधरींची माहिती. धीरज चौधरी कोल्हापूर पोलिसांसमोर हजर होणार असल्याची माहिती. कोरटकर फरार असताना धीरज चौधरीनं मदत केल्याचा आरोप. कोल्हापूर पोलिसांनी धीरज चौधरीला नोटीस पाठवली होती. उद्योजक तुषार कलाटे, मनोहर भोसले आणि प्रशांत कोरटकरचा एकत्रित फोटोही समोर. माहूरगडावर जातानाचा फोटो असल्याची माहिती. कोरटकरला जनतेच्या ताब्यात द्या, आम्हीच कडेलोट करतो. कोरटकरची कोर्टात उभी राहायचीही लायकी नाही. मी केलेल्या कृत्याचा केसवर परिणाम होणार नाही. कोल्हापूर कोर्टात कोरटकरवर हल्ला करणाऱ्या वकील अमित कुमार भोसलेंची प्रतिक्रिया. भाजप पदाधिकाऱ्यांकडून काँग्रेसच्या अतुल लोंढेंची तक्रार. नागपुरातील गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार. कोरटकरच्या अटकेवेळी सीएम कार्यालयातील कर्मचारी सोबत होता. असा आरोप लोंढेंनी केला होता. प्रसिद्ध पडवेकर नावाचा कोणताही कर्मचारी सीएम कार्यालयात नाही. भाजप प्रवक्ते केशव उपाध्यायांनी काँग्रेसचे आरोप फेटाळले. कंपनी सुरू ठेवायचं असल्यास 2 कोटी रुपये खंडणी अण्णाला द्या. मी वाल्मी कराडचा माणूस. बीड हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेकडून अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकी. प्रत्यक्षदर्शींचा पोलिसांना जबाब. सगळं लपवायचा प्रयत्न. सुदर्शन घुलेचा जबाब अपूर्ण. अंजली दमानिया यांचा ट्विट करत निशाणा. दिशा सायलेन प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल करण्याआधी पोलिसांनी 100 ते 150 जबाब नोंदवले. 14व्या मजल्यावरून दिशा थेट इमारतीच्या संरक्षक भिंती बाहेर पडली. कारमधील 2 तरुण वॉचमॅन आणि 3ऱ्या मजल्यावरील कुटुंबियांचा जबाब. दिशा सायलेनच्या वडिलांच्या याचिकेवर 2 एप्रिलला सुनावणी होणार. सतीश सायलेन यांच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार. आदित्य ठाकरेंसह इतरांवर गुन्हा दाखल करण्याची या याचिकेतून मागणी. फडणवीस शिंदेचा मार्ग वेगळा आणि अजित पवारांचा मार्ग वेगळा. अजित पवारांना सगळं मान्य असं दिसत नाही. संजय राऊतांकडून शंका व्यक्त. तर महाराष्ट्रात यूपी गुजरात पॅटर्न राबवला जात असल्याचंही वक्तव्य. कुणाल कामराचा मद्रास उच्च न्यायालय कुणाल कामराला
मद्रास उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा. कुणाल कामराचा अटकपूर्व जामीन मंजूर. कामराला 7 एप्रिलपर्यंत अटकेपासून संरक्षण. शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यापासून धोका असल्याचा कामराचा कोर्टात दावा. कुणाल कामराची कामं सुपारी घेऊन सुरू हे नक्की. कुणाल कामराच्या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर. शिंदेच्या लोकांना कामरा शत्रू वाटतो म्हणून आम्ही बोलू नये का? संजय राऊतांचा सवाल. तर आम्हालाही मोदी शहा महाराष्ट्राचे शत्रू वाटतात. राऊतांचा घणाघात. कंगनाप्रमाणे कामराला केंद्राची सुरक्षा द्या. राऊतांची मागणी. तर कुणाल कामरा देशद्रोही ताकदींसोबत त्याला कोणत्याही प्रकारची सुरक्षा देण्याची गरज नाही. कामरासाठी फक्त जेल सुरक्षित जागा. संजय निरुपम यांचं प्रत्युत्तर. सरकारची ताकद लाडक्या बहिणींनी वाढवली. आर्थिक ताकद वाढवल्यास लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार. आम्ही शब्द देऊन पाळणारं सरकार आहोत. एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. अजित पवारांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली. कर्जमाफीचं आश्वासन देताना राज्याची आर्थिक परिस्थिती माहीत नव्हती का? राजू शेट्टींचा सवाल. आश्वासन देण्याअगोदर महायुतीनं अंथरूण पाहून पाय पसरायला हवं होतं. मात्र आता सरकारकडून शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम सुरू. शेतकऱ्यांचा विश्वासघात सरकारनं थांबावा. अजित पवारांनी कर्जमाफीवर केलेल्या वक्तव्यावर डॉ. अजित नवलेंची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून तुळजाभवानी देवीचं दर्शन. फडणवीसांकडून तुळजाभवानी मंदिर परिसरात पाहणी. तुळजाभवानी मंदिर संस्थानाच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर. नागपुरातील विविध महत्त्वाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार. सोलार डिफेन्स एरोस्पेस लिमिटेडमध्ये संरक्षण क्षेत्रातील अत्याधुनिक प्रकल्पांचं मोदींच्या हस्ते उद्घाटन. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्या सोलार डिफेन्स अँड एरोस्पेस कंपनीतील नव्या सुविधांचं उद्घाटन होणार. सोलार कंपनीतील 1250 मीटर लांब धावपट्टीचं उद्या उद्घाटन होणार. औरंगजेबाच्या कबरीवर प्रेम असणाऱ्यांनी घरात कबर बनवावी. देश तोडण्याचं काम केलं त्यांचं नामोनिशाण मिटवलं पाहिजे. औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्री यांची प्रतिक्रिया. महाराजांना एका समाजापुरता मर्यादित करू नका. महाराजांनी कधी जात धर्म पाहिला नाही. संभाजी भिडेंच्या वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया. महाराज सर्वधर्मीय नव्हते असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी संभाजी भिडेंनी केलं होतं. इचलकरंजी महानगरपालिकेत अजित पवारांच्या उपस्थितीत जीएसटी परतावा स्वच्छ पाणी पुरवठा प्रश्नावर बैठक. यावेळी अजित पवारांनी अधिकाऱ्यांना घेतलं फैलावर. कोल्हापुरातील इचलकरंजी शहरात राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का. माजी आमदार अशोकराव जांभळेसह कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश. आपल्यातले मनभेद बाजूला ठेवले पाहिजे. उदय सामंतांच्या उपस्थितीत पुणे शहर आणि जिल्हा पदाधिकाऱ्यांची संवाद बैठक. साताऱ्यातील किकवीमध्ये ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंची अपघातग्रस्ताला मदत. स्वतःच्या एस्कॉर्ट गाडीतून रुग्णाला उपचारासाठी केलं रवाना. बीडच्या मेळाव्यानंतर मनोज जरांगे यांची तब्येत खालावली. मराठा मेळाव्यात भाषणादरम्यान तब्येत बिघडली. बीडमधील डॉ. सुनील बोबडे यांच्या मेडिकल हॉस्पिटलमध्ये जरांगेंवर उपचार सुरू. जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठात राष्ट्रीय चर्चासत्राचं आयोजन. 9 विद्यार्थिनींचा मंत्री अशोक उईकेंच्या हस्ते सन्मान. मुंबई विद्यापीठाची एमसीएकडे भाडे आकारणीची मागणी. एमसीएकडे 1,59,00,000ची मागणी. वानखेडे स्टेडियमला जाताना मुंबई विद्यापीठाच्या मैदानातून मार्ग दिला जातो. विद्यापीठाच्या मैदानाच्या वापरासाठी भाडे द्या. विद्यापीठ व्यवस्थापनाची मागणी. मुंबईतल्या दादरमधील कबुतरखाना लवकरात लवकर हटवावा. मनसेची मागणी. कबुतरांना खाद्य देऊ नका अशा आशयाचे लागले बॅनर. कबुतरांची वाढती संख्या आणि आजारांबाबत बॅनरच्या माध्यमातून वेधलं लक्ष. उद्यापासून राज्य सहकारी बँकेच्या हाती येणार नागपूर जिल्हा बँकेचा कारभार. सहकाराच्या इतिहासात पहिल्यांदा एक सहकारी बँक दुसऱ्या सहकारी बँकेवर असणार प्रशासन. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त पोलीस प्रशासन सतर्क. खुलताबादमधील औरंगजेब कबर परिसरातील पोलीस बंदोबस्तात वाढ. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाची खबरदारी. नांदेडमधील माहूरच्या रेणुका देवीच्या चैत्र महोत्सवाची जय्यत तयारी. गुढीपाडव्यानिमित्त उद्या रेणुका मातेची महापूजा आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचंही आयोजन. धुळेवाडीसी परिसरातील एका कारखान्यातून 300 किलो भेसळयुक्त पनीर जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. अन्न आणि औषध प्रशासनाकडून पंचनामा. हिंगोली तालुक्यातील नरशी नामदेव पोलीस स्टेशन हद्दीतील 3 वाळू तस्करांना तुरुंगवास. प्रथम वर्ग न्यायालयाने सुनावली शिक्षा. भारतीय नौदलातील निवृत्त युद्धनौका विजयदुर्ग बंदरात दाखल. ही युद्धनौका कुणकेश्वर समुद्रामध्ये स्थापित केली जाणार. हिंगोली जिल्ह्यातील जलाशय मार्च महिन्याच्या शेवटीच कोरडं. झपाट्याने पाणी पातळी आणि कमी होत असलेल्या पाण्यामुळे पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता. वसई विरारमध्ये 2 दिवसांपासून अनियमित आणि कमी दाबाने पाणीपुरवठा. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन.
पिंपरी चिंचवडला दररोज पाणीपुरवठा शक्य नाही, त्यामुळे शहरात दिवसाआडच पाणीपुरवठा सुरू राहणार. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तांचं हे स्पष्टीकरण. नाशिकच्या मालेगावमध्ये उन्हाचा तडाखा वाढल्याने पाणी टंचाईचा उग्र रूप समोर आलंय. पाणी टंचाईमुळे माणसांबरोबर जनावरांचे देखील हाल सुरू आहेत. मेंढ्यांना पाणी पाजण्यासाठी मेंढपाळांची वणवण सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भागात अवकाळी पावसाच्या सरी. पावसामुळे तोडणी करून ठेवलेल्या मिरचीच्या पिकाला फटका, शेतकऱ्यांचं नुकसान. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचा 1,132 कोटींचा अर्थसंकल्प सादर. कोणतीही करवाढ नसलेला हा अर्थसंकल्प प्रशासकीय महासभेत मंजूर. हिंगोलीत धान्य वाटपात दिरंगाई करणाऱ्या रास्त भाव दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द. जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या सहपथकाची कारवाई. जालना जिल्ह्यावर पाणी टंचाईचं सावट. बदनापूर तालुक्यात सर्वाधिक पाणी टंचाईची समस्या. जिल्ह्यातील 64 प्रकल्पांपैकी 2 प्रकल्प हे कोरडे ठाक. 25,000 नागरिकांना 10 टँकरद्वारे पाणी पुरवठा. एक महत्त्वाची मोफत हृदय शस्त्रक्रियेसाठी सांगलीतून 29 बालक मुंबईकडे रवाना. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत मोफत हृदय शस्त्रक्रिया पार पडणार. जिल्हाधिकारी अशोक काकडेंनी गुलाब पुष्प देऊन दिल्या शुभेच्छा. बुलढाणा जिल्ह्यात उष्माघाताचे 5 रुग्ण. जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णावर उपचार सुरू. गेल्या 24 तासात आढळले 3 रुग्ण. नवी मुंबईत आयपीएल मॅचवर ऑनलाईन सट्टा खेळणाऱ्या टोळीला अटक. ऑनलाईन बेटिंग करणाऱ्यांवर गुन्हे शाखेची कारवाई. 2,66,000चा मुद्देमाल जप्त. नवी मुंबईत आयपीएल क्रिकेट मॅचवर ऑनलाईन सट्टा खेळणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेकडून अटक. 3 आरोपींना अटक. लातूरच्या अहमदपूरमध्ये बनावट नोट चलनात आणणाऱ्या दोघांना पोलिसांकडून बेड्या. नोटांच्या काळ्या बाजाराची पोलिसांकडून कसून चौकशी. जळगावात फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. आरोपीला बेड्या. छत्रपती संभाजीनगरमध्ये घरफोडी करणारे कुख्यात गुन्हेगार अटकेत. 11 तोळे सोनं जप्त. महिलेसह तिघांना जवाहरनगर पोलिसांकडून बेड्या. अमरावतीत अनेक ठिकाणी वाळूंची तस्करी. वाळूघाटांचा लिलाव न झाल्याने वाळू चोरी वाढल्या. मात्र प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष.